वसई पश्चिमेतील नवघर परिसरातील वसई विरार शहर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे 450 ते 600 सफाई कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या सुरक्षेसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। दीर्घकाळ सेवा देऊनही सेवेत समावेश न झाल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। हे सफाई कामगार रिलायबल एजन्सी व शिवम एंटरप्राइजेस मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या विविध विभागात विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत आहेत। अनेक कर्मचारी 20 ते 25 वर्षांपासून अखंड सेवा देत असूनही त्यांना कायमस्वरूपी सेवा सुविधा मिळालेल्या नाहीत। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात यापूर्वी कामगार युनियन जनरल यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2011 रोजी निर्णय दिला होता। हा निर्णय 25 डिसेंबर 2011 रोजी शासनाने प्रसिद्ध केला असून त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले असल्याचा दावा कामगारांनी केला आहे। दरम्यान महापालिकेकडून जानेवारी 2025 पासून नवीन लेबर ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सध्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। नवीन टेंडर अद्याप काढण्यात आलेले नसतानाही काही ठेकेदारांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सफाई कामगारांची व्यथा ऐकून घेत महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला। आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन टेंडर अद्याप काढण्यात आलेले नाही असे स्पष्ट करण्यात आले। कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी महापालिकेने थेट सेवेत समावेशनाचा निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी कामगारांनी केली आहे। प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। माझ्याकडे काही ठेका कामगार आलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे काय अमृत काय कोण नवीन कॉन्ट्रॅक्टर मिळतात त्यांचं ते काय म्हणणं नाही। तर त्यांचं एवढंच आहे का जुन्या कॉन्ट्रॅक्टर आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र समोरासमोर करून त्यांचं जे काही ॲरियर्स आहे म्हणजे अगोदर जे ग्रॅज्युएटी असेल बोनस असेल काय जे काय असेल अजून नेमलाच नाही, मग तू जाऊन तिकडे जाऊन दाटी करतो। मी नवीन मालक आहे तुझा अमृतवाला कोणतरी मी तुमच्याकडे 4 लोक पाठवतो। गीतेश गोपीनाथ घरत। आमची समस्या एकच आहे की आता जो नवीन ठेकेदार आलेला आहे त्याच्या ठेक्या घेण्या अगोदर जी आमची जुनी काही आहे म्हणजे 2011 पासून PF काय लागलेला आहे, ESIC जे ग्रॅज्युएटी बिज्युटी आहे ना यांचे आमचे पैसे अदा करावे आणि त्यांनी यावं असा आमचा विरोध नाही आहे। पण त्याच्याकडे कुठलीच वर्क ऑर्डर नाही आहे। आम्ही त्याला विचारतो की वर्क ऑर्डर आहे का तुझ्याकडे, तो बोलतो नाही आहे, मला मिळेल तो बोलतो। पण तो वारंवार येतो आमच्याकडे माहिती मागतो की तुम्ही आम्हाला या गाडीची माहिती द्या, वॉर्डमध्ये फिरण्याची। तर त्याच्याकडे वर्क ऑर्डरच नाही तर आम्ही कसं त्यांनी महापालिकेमध्ये जायला पाहिजे ना, महापालिकेकडे मागायला पाहिजे। आमच्याकडे येऊन काय फायदा? आजपर्यंत आम्ही ज्या ठेक्यामध्ये आहेत त्या ठेक्याचेच आम्ही काम करतो ना, आम्ही जशी माहिती कशी देणार त्याला? नेमका हा कोण ठेकेदार आहे? अमृत कंपनीचं नाव काय आहे? अमृत एंटरप्राइजेस त्या कंपनीचं नाव सांगितलं जाते। त्याचा मॅनेजर राकेश ऋतुवी करून येतो आणि तो काय सांगितलं जातं तुम्हाला? आम्हाला सांगतात की आता आम्ही घेतलेलं आहे, आम्ही 5 तारखेपासून चालू करू काम, 10 तारखेपासून चालू करू, आम्हाला एरिया दाखवा, तुमच्याकडे किती आहे, सायकल किती आहेत, हातगाडी किती आहेत, गाड्या किती आहेत, असे प्रश्न विचारले जातात। कामगार याबाबत आपल्या ठेकेदाराला कळवले का? ना आम्ही सांगितलं, आम्ही ठेकेदाराला आमच्या कळवलं। ठेकेदाराकडून काय सांगितलं? नाही ठेकेदार काहीच नाही बोललं, कारण त्यांच्याकडे पण अजून काही लेखी गेलेले नाही आहे। ठेकेदाराकडे लेखी काही गेलेलं ठेकेदाराचं नाव काय? आमच्या ठेकेदाराचं नाव रिलायबल एजन्सी आहे।